नमस्कार. आता आपण चाललो खाटू श्यामला. बघू शकता आता ट्रेन पकडणार आहे खाटू श्याम जाण्यासाठी. तर आपण खाटू श्यामला भेटूया. तर आता आमची ट्रेन येईल. ट्रेनला यायला 1 तास आहे, पण तुम्हाला एक ब्लॉग दाखवतो, कारण त्यासाठी मग स्टेशनवर आल्यानंतर कुठून काय करायचं. आता जोधपूरवरून आम्ही रिंगसला जाणार आहे. रिंगसवरून 17 किलोमीटर खाटू श्याम आहे. सो आम्हाला सकाळ होणार आहे. आमची ट्रेन आता 1-1.5 तास येईल. सकाळी आम्हाला 3-4 वाजतील. सो कंटिन्यू राहता खाटू श्यामच्या बाबाच्या त्या ब्लॉगसाठी. तर आपण नक्की तुम्हाला एक्सप्लोअर करूया सगळ्या गोष्टी. मी आल्यानंतर कसं काय ट्रॅव्हलिंग वगैरे, तर नक्की स्टे कनेक्टेड. भेटूया रिंगसला खाटू श्याम बाबा. जय खाटू श्याम बाबा. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे रिंगस जंक्शनला. तिथे आपले जय श्री श्याम म्हणजे खाटू श्याम बाबा यांचं मंदिर आहे. इथून 17 किलोमीटर मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहे. हे आपलं स्टेशन आहे जे खाटू श्यामला येण्यासाठी लागतं. रिंगस जंक्शन म्हणतात त्याला. रिंगस स्टेशन. आपण रिंगस स्टेशनवरून इथून भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गातून इथून आल्यानंतर असा एक रस्ता आहे. रस्त्यामध्ये शून्य चित्र काढली आहेत. इथून यायला रस्ता आहे. या भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर इथून जाण्यासाठी स्टेशनला गेल्यानंतर आपण लेफ्ट मारायचा. मग अशी इथून दाखवल्याप्रमाणे इथून स्ट्रेट वरती आल्यानंतर या भुयारी मार्गातून आपल्याला लेफ्ट मारून आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाऊन बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. इथं आपल्याला हॉटेल्स वगैरे भेटतात. इथं टेम्परेचर बघू शकता 6 सेल्सिअस टेम्परेचर आहे. थंडी आहे. इथं आल्यानंतर त्या थंडीचे उबदार कपडे आणा थंडीमध्ये आला तर. आता मी जरा हॉटेल्स वगैरे बघतो आणि तेव्हाच तुम्हाला भेटतं. चला भेटूया थोड्याच वेळात. माझ्या पाठी बघू शकता रिंगस जंक्शन आहे. आम्ही आता पोहोचलो रिंगस जंक्शनला. इथून आता बाहेर पडणार आहे आम्ही हॉटेलसाठी. आधी काही बघू शकता आम्हाला रूम भेटली, तर आम्ही तुम्हाला रूम टूर देतो. तुम्हाला दाखवतो रूम. रूम आहे आमचा या ठिकाणी बघू शकता. इथं सामान आलं ठेवायला, सामान ठेवतोय. इथं आल्यानंतर हॉटेलला आल्यानंतर ते हॉटेल हॉटेलला आल्यानंतर थोडी बार्गेनिंग करा. त्याशिवाय काय आपलं स्वस्त भेटत नाही. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आपण आता पोहोचलेलो आहे इथं महादेव हॉटेलमध्ये थांबलो होतो. आज पहाटे आपण 5-6 वाजता आलो होतो. फ्रेश झालो आहे. आता आपण निघालो आहे खाटू श्याम बाबाच्या दर्शनाला. इथून 50 रुपये घेतात खाटू श्यामला जाण्यासाठी रिक्षाचे. आणि इथून हार्डली 15-16 किलोमीटर आहे. तर तुम्ही नक्की विजिट करायला या. आता आपण तुम्हाला पुढचा व्लॉग दाखवतो. खाटू श्याम बाबांकडे जाताना रस्ता आणि त्याच्यानंतर खाटू श्याम बाबांकडे असलेली गर्दी व त्यांचं निवास आणि भक्तीचा जो जनसंप्रदाय तो तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. चला. हे समोर स्टेशन आहे. स्टेशनवरून पश्चिमच्या साईडला आल्यानंतर खाटू श्याम बाबाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. हे असे हॉटेल्स आहेत इथे. हे असे हॉटेल्स आहेत. पहाटेच्या आल्यानंतर इथे चौकशी करून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही राहू शकता. चला जाऊया खाटू श्याम बाबाच्या दर्शनाला. स्टेशनच्या समोरून पुलाखाली आल्यानंतर एक बस भेटली आम्हाला. ही बस प्रायव्हेट आहे, त्यामुळे तुम्ही आल्यानंतर इथं प्रायव्हेट बस घेऊ शकता किंवा बसची टूर देतो. बसमधून आता उतरलो आम्ही. अशी बस होती. आता आम्ही दर्शनाला जाणार आहे बाबा खाटू श्यामच्या. खाटू हे वाटतं शहराचं नाव आहे आणि श्यामजी असं त्यांना बोलतात. तर आपण जाऊया पुढे. चला. ही अशी बस लागते नाक्यावरून. ही आपल्याला इथं आम्ही सोडते आणि इथून आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे खाटू श्याम बाबांकडे. चला आता जाऊया आपण.
आलो आहे आम्ही बाबा खाटूश्याम. चलते आम्ही आता नाश्ता करतो थोडा. 6 टिक्का लावला बघा खाटूश्याम बाबाचा. तर नाश्ता करून झाली की आम्ही दर्शनाला जाणार आहे. दर्शनाला झाल्यानंतर मी जेवणार आणि मग आमची एखादी ट्रिप झाली किंवा एखादा प्लेस झाला तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. खाटूश्यामवरून येताना हा एंट्री गेट आहे. एंट्री गेटचा थोडं काही 300 मीटर चालत आलं. इथं स्नानगृह आहे, इथं आंघोळी करू शकता. आणि तसंच पुढे गेल्यानंतर मग बाबाच्या दर्शनासाठी या रस्ता जाण्यासाठी आहे. स्नान करण्यासाठी इथं सोय केलेली आहे, बघू शकता. असं इथं आल्यानंतर आम्हाला असं समजलं की खाटूश्याम बाबाला दर्शन जाताना आपण जसं गणपतीला नारळ आणि दत्तांना कसं फुलं घेऊन जातो किंवा म्हणजे त्यांना ते चढावा असतो, तसं इथे या प्रकारचा एक झेंडा आहे आणि इतर आहे ते बाबाला अर्पण करायचं असतं अशी म्हणजे ख्याती आहे. मला ते का करतात ते माहीत नाही, पण तुम्ही नक्की गुगलवर सर्च करा किंवा मला कमेंटमध्ये सांगा की काय आहे कसं आहे. ठीक आहे. आम्ही इकडनं प्रसाद घेतलेला आहे. आमची थोडी दिशाभूल झाली होती. कमानीच्या बरोबर समोरचीच एक दुसरी लेफ्ट साईडहून एक रस्ता जातो. त्या रस्त्याच्या साईडने आपल्या खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे. आपण जाताना त्याला विचारत आम्ही थोडं चुकलो होतो. आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो, पण आम्हाला समजलं की मंदिराच्या कमानीच्या बाजूच्या रोडने सरळ गेल्यानंतर खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे. तर आता आम्ही जातो आहे तिकडे. तुम्हाला रस्ता पण दाखवतो. कमान आहे, कमानीच्या समोर इथून हा रस्ता आहे. तिथे आल्यानंतर राहायची सुविधा पण आहे, बाथरूम वगैरे आहेत आणि धर्मशाळा वगैरे तिथे राहू शकता. जर तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर, फॅमिलीसोबत करत असाल तर तुम्हाला इथं लॉजिंग वगैरे आहे, म्हणजे भोजनालयसुद्धा आहे, धर्मशाळासुद्धा आहे, लॉजिंग्स आहेत. पण लॉजिंग जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ते म्हणजे जास्त पैसे सांगून लुटवू शकतात. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यांच्याशी बार्गेनिंग करून तुम्ही रूम घ्या, माझं हे म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या माणसांसाठी मी खास हा ब्लॉग तयार करतो आहे, कारण जे पण येतात त्यांना मग काही आयडिया नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत चाललो आहे. जे माझ्याकडून चुका होतात ते तुम्हाला सांगतो आहे, जेणे इकडं आल्यानंतर तुम्हाला काय तर चुका होऊ नये म्हणून. तुम्ही बघू शकता खाटूधाम दरो सभी शाम भक्तों का हार्दिक अभिनंदन असा बोर्ड आपल्या भक्तरंजनासाठी लागलेला आहे. तुम्हाला दाखवतात एंट्री. तुमच्या सर्वांचं खूप काही लगेज असेल तर माझा अंदाज तर हा आहे की तुम्ही जर राहत असाल, जर भरपूर जण असाल तर स्टेशनच्या बाजूलाच तुम्ही राहू शकता, कारण तिथे राहण्याची सोयी आहेत. आणि इथं आल्यानंतर आम्हाला रेट तर काय माहीत नाही, पण गर्दी बघता रेट तर भरपूरही असू शकतो, कमी पण असू शकतो. तुम्ही आल्यानंतर स्वतःच्या बार्गेनिंगनुसार हे करा. पण इथं कधी पण मी असा अनुभव घेतला आहे की जिथं मंदिर वगैरे असतात त्या साईडला राहण्याची सुविधा असतात, पण त्याचे भाव खूप असतात. तुम्ही आता बघू शकता आम्ही बाबाच्या दर्शनासाठी चाललो आहे. हे रस्त्याच्या साईडनी जी दुकानं आहेत, पेढ्यांची, लड्डूची, भंडारे. राईट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडला आल्यानंतर रिक्षाही करू शकता. ई रिक्षा आहे, बॅटरीच्या रिक्षा आहेत आणि आपल्या साध्या 4 व्हीलरसुद्धा येतात या मंदिराच्या मध्ये. फक्त येताना जरा सांभाळून या की कोणी तुम्हाला लुटणार नाही किंवा त्रास देणार नाही. अशा प्रकारे कोणाच्या भ्रमात पडू नका. 4 जणांना विचारत या की तुम्हाला कसं जाता येईल, किती सोप्या पद्धतीने जाता येईल. तसं तुम्ही माझी व्हिडिओ बघितले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाला विचारायची गरज लागणार नाही मला असं वाटतं. पण नक्की बघा माझा ब्लॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला खाटूश्याम बाबाचं पूर्ण
कसं जाण्याचा मार्ग आहे, खाटूश्याम बाबाला कसं दर्शन घेता येईल. आज गर्दी नसल्यामुळं कदाचित आज मोकळं आहे, त्यामुळं महाराष्ट्रीयन लोकांना विनंती आहे की गर्दीचे दिवस नाही आहेत तर खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्यायला या, नक्की विजिट करा. रिंगा स्टेशनला आल्यानंतर हार्डली 15 किलोमीटरवरतीच आहे. सो आल्यानंतर तुम्ही नक्की बाबांना भेट द्या. खूप असं सुंदर दृश्य इथे बघण्यासारखं. आल्यानंतर आपल्या बाबांसाठी झेंडा, इतर आणि मोरपंख हे त्यांना म्हणजे अर्पण केलं जातं, चढावा म्हटलं जातं हिंदीमध्ये. तर या प्रकारचं इथं आहे. सो आल्यानंतर त्या गोष्टी घ्या. आमच्या मित्रांनी घेतलेले आहेत, त्याच्यामुळं मी ब्लॉग काढत असल्यामुळं मी हातात नाही धरू शकत, त्यांच्याकडे मी ती लिहिलेलं आहे. मेन या चौकातून बाहेर आल्यानंतर हे बघा मंदिरासाठी असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला या अशा बाजूला मंदिराकडे जायचं आहे. या मार्गातून आपण आलो, आता इकडे चाललो आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. जानेवारीचा महिना आहे. थंडी इथं नॉर्मली सकाळची वाजते, दिवसा वाजत नाही. दिवसा नॉर्मल ऊन लागले असल्यामुळे जरा ऊब वाजते उन्हाची. आपण आलो आता मंदिराजवळ, बघू शकता. माझ्या व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला इथं हे स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही बुकिंग करू शकता. या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि चप्पल त्याच्या अगोदरच काढा, कारण आहे ना तिथून हा जो जाण्याचा मार्ग आहे तिथून एकदा एंट्री घेतली तर डायरेक्ट एक्झिट इथून आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्झिटच्या इथं जवळपासच कुठेतरी चप्पल वगैरे बुटं ठेवायचं असेल तर ठेवून घ्या, कारण तुम्हाला फिरून यायला लागणार आहे. कारण इथून जर तुम्ही एक्झिट झाले तर त्यानंतर तुम्हाला परत इकडे येऊन चप्पल कलेक्टसाठी करायला यायला लागणार आहे. त्यामुळे याची दक्षता घ्या. मी तुम्हाला माहिती सांगतो ती व्यवस्थित ऐका, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. हे मंदिराची एंट्री आहे. आता आपण चाललोय मंदिराकडे. बाबांच्या लाईनीसाठी बाबांच्या दर्शनासाठी आपल्याला लाईन लावायची. लाईन इथून अशी लागते आणि आपला आता एंट्री मारतो आपण बाबांच्या दर्शनासाठी. एंट्री आहे. कोणत्याही प्रकारची VIP लाईन नाही आहे. कृपया कोणत्याही VIPच्या नादाला लागू नका आणि पैसे देऊन येऊ नका, कारण तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ही एकच लाईन असणार आहे. एंट्री मारताना या गेटला लेफ्ट साईडला एक पहिली जी लाईन आहे, पहिली लाईन आहे, तुम्ही प्रेफर करा की तीच लाईन पकडा. मी आता असं मला 2-3 जणांनी सांगितलं की ती कोपऱ्यातली लाईन पकडली तर तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळच्या गाभाऱ्याजवळ दर्शन भेटतं. सो मी लाईन पकडली. आता बाहेर निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की लाईन कसली होती आणि काय होती. माझ्या बाबतीत फसवणूक झाली किंवा काय इतर कोणती गोष्टी गडबड झाली मी तुम्हाला बाहेर पडल्यानंतर सांगा. आता काही मंदिराचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी व्हिडिओ इथं स्टॉप करेल आणि बाहेर पडल्यावर व्हिडिओ काढेल. लाईव्ह दर्शन कोपऱ्याकडच्या लाईनीतून आले इकडे भेटतं असं दर्शन, म्हणजे बाकीच्याकडून आले तर इकडे भेटतं. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता की खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे. या साईडला पाठच्या साईडला माझ्या बॅक साईडला बघू शकता हे मंदिर आहे. हे मंदिर आहे बॅक साईडला खाटूश्याम बाबाचं. हे खाटूश्याम बाबा बघू शकता आपण.
आमचं दर्शन झालं आहे. खाटूश्याम बाबांचं मंदिर आहे. आमचं दर्शन एकदम सोप्या पद्धतीने झालेलं आहे. तुम्हाला थोड्या वेळात सांगतो सगळ्या गोष्टी. एक महत्त्वाची सूचना आहे की चालताना खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या इथून ज्या अत्तराच्या बाटल्या त्या फेकल्या जातात किंवा ओतल्या जातात. त्या ओतल्या गेल्यानंतर त्याच्या काचेचे तुकडे पायात घुसू शकतात. त्यामुळं मंदिराजवळ आल्यानंतर व बाहेर पडताना खाली जे काचे असतात त्या सांभाळून, कारण मला 2 काचा लागलेल्या आहेत पण ते मी काढले लगेच. त्याच्यामुळं काय ते निभवलं. पण आपल्यासोबत लहान मुलं किंवा लेडीज असतील तर त्यांनी कृपया सांभाळून येत जा. अशा प्रकारचा एक्झिट आहे. आता तुम्हाला एक्झिट दाखवलं आम्ही. आता आपण बाहेर पडतो आहे. खाटूश्याम बाबांचं दर्शन करून तुम्ही आल्यानंतर बाबाचं दर्शन घ्या, बाहेर पडा आणि सुखरूप आपल्या घरी जा. पण आता दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करणार आहोत. एक्सप्लोअर करताना आपण नक्की तुम्हाला सांगू की एक्सप्लोअर करताना आपण काय काय एक्सप्लोअर करतो. सो आता आम्ही बाबांचं दर्शन घेतलं आहे, थोडं जेवू आणि जेवण झाल्यानंतर आपण दुसरीकडे जाऊ. तेव्हा मी तुम्हाला तो दुसरा प्लेस दाखवतो. चला. मी बोलत होतो की ही लाईन जर फुकटात लाईनीत लागले तर आपण जे लहान मुलगी बघतात जी डोक्यावरती, ती लाईन बाबाच्या दर्शनाजवळून जाते. बाकी जर लांबून लाईन लावलं तर हे लांबून दर्शन होतं. एवढाच फरक आहे त्या रेलिंगचा. मगाशी बोलल्याप्रमाणे हा एक्झिट आहे. आम्ही जिथं चपला ठेवलं तुम्हाला दाखवलं मी की एंट्री इथून आणि एक्झिट इथून. सो तुम्हाला सांगितलेली माहिती ही बरोबर आहे की मी जाताना आणि येतानाचा जो लोकेशन आहे तो कुठं. तर आता आपण कुंडाकडे जाणार आहोत. असं पाय बुडवून जायचं आहे. हे या प्रकारचं कुंड आहे. खाटूश्याम बाबाच्या समोरचं जे मंदिर आहे त्या मंदिराचे जर जायचं असेल तर अशी कथा आहे की त्या तिथून कॅन घ्यायचं दुकानातून. ते कॅन भरून या कुंडातलं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर भरून झाल्यानंतर ते परत मंदिरात जायचं खाटूश्याम बाबाच्या समोरच्या आणि तिथे त्यांना अर्पण करायचं. हा कुंड आहे. हे अशा प्रकारचं आहे बघा. कुंड आहे. कुंडातून पाणी भरतात ते. आता एक कुंडाकडे चालू आहे. बघू शकता. इथं खाली आल्यानंतर सांभाळून उतरावं लागेल कारण इथे तुम्ही बघू शकता खूप स्लिपरी आहे. पाय सटकू शकतो. लहान मुलांना विनंती आहे सांभाळून हे करा. आपल्या पाणी घ्यायचं, पाय ओले करून फक्त आणि डोक्यावरती सुकळून घ्यायचं. हे परमेश्वरा. चला भेटूया पुढच्या आपल्या लोकेशनला. नमस्कार मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथे म्हणून एक हॉटेल आहे तिथं आम्ही जेवायला बसतो आहे. खाटूश्याम बाबांच्या पासून 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो. मेन हे बसस्टॉप आहे. या बसस्टॉपपासून 5 मिनटाच्या अंतरावरती हे हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता. ओके. आपला व्हेज स्पेशल थाली मागवलेली आहे. कारण आपण थालीमध्ये काय काय तर बघूया आणि चौकशी ते पण सांगतो तुम्हाला. के साथ ही देंगे अभी पहले के असं उभं करायचं. ओके सॉरी. अशा प्रकारचं जेवण आलेलं आहे आपल्याला बघू शकता. आता जेवतो आणि मग आपण लवकरच भेटूया. जस्ट आता आम्ही जेवण वगैरे निघालो आहे. आमची शॉपिंग थोडीफार घेतलेली. जेवण या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो होतो. आता आम्हाला थोडा ऑर्डर यायला वेळ लागला, पण वेळ यायचं कारण होतं की त्यांनी पूर्णपणे फ्रेश बनवलं आपल्याला जेवण आणि असं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण होतं. त्यामुळे मला खूप आवडलं जेवण आणि थोडा
होतात ना की सब्र का फूल मिठा होत आहे, त्याप्रमाणे हे जेवण होतं. खूप उत्कृष्ट पद्धतीने 250 रुपयाला थाळी होती आणि खूप चांगल्या पद्धतीची होती आणि मला खूप आवडली. चला आता आपण बस पकडूया आणि आपल्या हॉटेलवरती जाऊया, जो आपण स्टेशनला रिंगसजवळ. चला भेटूया रिंगसजवळ. पण या ठिकाणाहून जेवण आलो आता आहे, पण त्या चौकातून सरळ गेल्यानंतर इथं आपल्या रिंगस बस युनियन दिसतंय. या बस रिंगस युनियनच्या इथं आपल्याला जायचं आहे रिंगस स्टेशनसाठी. आपण इथं चला इधर अशी बस आहे आपल्याला जाण्यासाठी आता रिंगसला. आता आपण रिंगस बसमध्ये चढतोय आणि चढल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहे रिंगसच्या स्टेशनजवळ. ही अशा प्रकारची बस आहे रिंगससाठी. तर असे बस बघून मला जुन्या पिक्चरच्या आठवणी येतात. खूप जुने पिक्चर असे आहेत त्याच्यामध्ये अशा बस वापरल्यात. महाराष्ट्रामध्ये काय त्या अवेलेबल नाही, पण आपल्या राजस्थानमध्ये बसलो मी आता बसमध्ये. जाऊ आपण रिंगसला. निघाले आपण आता आम्ही रिंगस स्टेशनला आहे. आता कदाचित ब्लॉगचा एंड करतोय मी, कारण आता आमची जर्नी संपली आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये चढू आणि डायरेक्ट बँड्रा टर्मिनसला भेटू किंवा कल्याणला भेटू. त्यामुळे धन्यवाद तुम्ही कंटिन्यू राहिल्याबद्दल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असंच प्रेम द्या. आपण आता भेटूया कल्याण स्टेशनला. पोचल्यानंतर मी तुम्हाला सगळी जर्नीमध्ये काय गमती गोष्टी झाल्या तर ते पण मी ब्लॉगमध्ये टाकून तुम्हाला शेअर करेल. चला, नमस्कार. सकाळ झालेले आहे. आता मी सकाळी रात्री तुम्हाला स्टेशनला भेटलो होतो. जस्ट आता आम्ही अहमदाबादला पोचलो आहे, त्यामुळे ब्लॉग काढला. बोलू चला एक ब्लॉग काढून घेऊ आणि आपल्या प्रेक्षकांना सांगू आपण कुठे पोचलो आत्तापर्यंत. रात्री आम्ही रिंगसला होतो. रिंगसवरून निघाल्यानंतर आता सकाळी 2 वाजता आम्ही अहमदाबादला पोचलो. आता 10-10:30 वाजेपर्यंत आम्ही आमच्या मेन प्लेसला पोहोचू. सो पोचल्यानंतर आम्ही सगळी तुम्हाला स्टोरी सांगतो, कसा ट्रॅव्हल करायचा, कशा सेफ्टी घ्यायच्या ट्रॅव्हल करताना. तर तुम्ही कनेक्टेड राहा. रोहित काय क्या बिर्याणी वगैरह. सीट नंबर 42 हाँ 42. कुछ बोला था उसने. सर आपलं असं झोमॅटोवर मागवलं आपण जेवण. आपण आता जेवणार आहे, कारण इथं सोय नाही चांगली, त्यामुळे आम्ही झोमॅटोवरून पार्सल मागवलं जेवायला. तर आता आम्ही चाललो. पार्सल आलं. The next day. अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आहे. आम्ही आमच्या घरी चाललो आहे. सगळ्यांनी आता तुम्ही ब्लॉग बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय बाय. आता नेक्स्ट कोणत्या प्लेसला जाणार असेल तेव्हा ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, त्या परिवाराची काळजी घ्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, देशाची काळजी घ्या. चला, वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र.